काल बैठक झाली उशिरापर्यंत, काय तोडगा निघाला, काय चर्चा झाली? फॉर्म्युला मिळाला का? दिल्लीतली बैठक ही सकारात्मक झालेली आहे. एकाच बैठकीत सगळे निर्णय होतील अशी परिस्थिती नाही आहे, पण मी हे म्हणू शकतो की 80% आमचं काम हे कालच्या बैठकीत संपलेलं आहे. 20% जे आमचे आता म्हणजे बसलो जरी नसलो तरी आपापसात फोनवर चर्चा चालली आहे. ज्या काही थोडे बहुत आमचे विषय राहिले आहेत, मला विश्वास आहे आम्ही लवकरच हे पूर्ण करू शकतो. राज ठाकरे म्हणाले दुसऱ्याची पोरं सध्या खांद्यावर खेळवले जाण्याचा प्रकार सध्या महाराष्ट्रात सुरू आहे, अशा पद्धतीचं. हो, बाळा नांदगावकरांनी हे पण म्हटलेलं आहे की जर काही चांगलं होणार असेल तर भाजपसोबत जायला काय हरकत नाही. असं आहे की या संदर्भातली आमची भूमिका ही आम्ही यापूर्वी देखील सांगितलेली आहे की आता मनसेने जी काही व्यापक भूमिका घेतलेली आहे ती भूमिका आमच्या विचाराशी विसंगत नाही आहे. त्याच्यामुळे कसं आहे की आधी क्षेत्रीय अस्मिता जी आहे ती आम्हाला मान्यच आहे. महाराष्ट्रात राहून मराठी माणसाबद्दल बोलणं हे योग्यच आहे, ते केलंच पाहिजे. मराठी माणसाचे सगळे अधिकार प्रोटेक्ट केलेच पाहिजे, पण त्याचसोबत एक व्यापक भूमिका देखील असली पाहिजे. एक्सक्लुजनची भूमिका असू नये असं आमचं मत होतं. आणि मराठी माणसाच्या हक्कांसोबत आज एक हिंदुत्वाची भूमिका ही त्या ठिकाणी मनसेने घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या आणि आमच्या भूमिकेत फारसं अंतर राहिलेलं नाहीये. बाकी मग निवडणुकीत काय करायचं आहे वगैरे याच्यावरनं इन्फरन्सेस काढता येणार नाही. या गोष्टी चर्चेच्या असतात, तपशिलाच्या असतात, त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय होऊ शकतात. माझा काय संबंध आहे? 3 जणांसोबत आता चौथा बीड येणार मनसे, तुम्ही जे संकेत देता त्यावरून? मी कुठलेच संकेत तुम्हाला दिलेला नाही. तुमचे डोके क्लिअर केले आहेत मी. तुम्ही जे अंदाज 25 आलवता त्याबद्दल तुम्हाला मी काय फॅक्ट आहे हे एवढं सांगितलेलं आहे. जाहीर होण्याची कधीपर्यंत जाहीर होण्याची सगळे किती दिवस तरी अंदाजे? आचारसंहिता लागायच्या आधी व्हायला पाहिजे. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवरही टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की काँग्रेसचे नेते सुभारीबाज आहे आणि भाजपवरही टीका केली आहे. साहेब आंबेडकर साहेब कोणाबद्दल काय बोलतात, कधी बोलतात या संदर्भात मी काय सांगू. मी एवढंच सांगतो की आमच्या शुभेच्छा हैं। कल जो बैठक हुई दिल्ली में, क्या चर्चा हुई, क्या निर्णय हुआ? देखिए, कल जो बैठक हमारी हुई है इसमें बहुत सकारात्मक चर्चा हुई है। मैं ऐसा कह सकता हूं कि 80% तक सारे मसले हमारे हल हुए हैं। हाँ, 20% अभी बाकी है जिस पर हमारी बातचीत चल रही है, लेकिन मेरा विश्वास है कि वो मसले भी हम हल करेंगे और एक अच्छा अलायंस हम लोग तैयार